विजया, तुझ्यासाठी ओल्या नारळाच्या वड्या. काय सांगतेस काय? वाव, खोबऱ्याच्या वड्या. थँक्यू अर्चू. वेलकम. म्हणजे मला खोबऱ्याच्या वड्या आवडतातच खूप, पण तुला माहितीये ना, मला खोबऱ्याच्या वड्यांपेक्षा ओल्या नारळाच्या करंज्या जास्त आवडतात. करंजा? ग बाई, त्याच्यासाठी खूप व्याप आहे ग. म्हणजे तरी सुद्धा त्यातलं सगळं तू करणार असशील ना, तर मी तळायला येईल. नाही, आणि हे सगळं व्यापाचं काम जर मीच करणार असेल तर तू काय करणार आहेस ग? मग मी काय करणार? मी ना शहाणे. अगं मारतेस काय? आता नाही करायच्या करंजा. करंज्यांसाठी नाही मारत आहे हे. मग कशासाठी? मी नसताना ज्या पार्ट्या केल्यात ना तुम्ही, त्याच्यासाठी मारते आहे. सगळ्या पार्ट्या मी नसताना केल्यात तुम्ही. सतीशची पार्टी म्हणू नको, मेघनाच्या रिझल्टची पार्टी म्हणू नको, मेघनाच्या सिलेक्शनची पार्टी म्हणू नको. गप बस तू. आणि काय काय खाल्लत ग? हा, गुलाबजाम, पेढे, पुरणपोळी, जिलेब्या. लाज वाटते का जरा तरी अर्चू तुला? हा, खाताना आठवण तरी आली का माझी शहाणे? अगं ए बाई, मला बोलू देणार आहेस का तू आता? बरं बोल. अगं तुला उचके नाही का लागल्या? एकदाही नाही लागली. हा नाही, त्याचं काय आहे, म्हणजे तुला सारख्या सारख्या उचक्या लागून त्रास होऊ नये म्हणून मी आठवण आवर्ती घेतली. नाही तरी सुद्धा आम्ही त्याचा म्हणत होता मध्ये मध्ये की माझ्या बायकोला येऊ द्या, मग करूया पार्टी. बिचारा माझा नवरा. पण हे देसाई खादड कुठले, ते कुठचे ऐकताय? बरं झालं बाई, मी दुसाने. तू दुसाने म्हणजे ना दुप्पट खाणे आहेस. हा, कुठून सुचतं का तुला हे? नाही, आणि तुला सांगू का, अमित जेव्हा म्हणाला असेल ना की विजयला येऊ दे मग पार्टी करूया, तेव्हा देसाई काय म्हणाले असतील माहितीये मला. ते म्हणाले असतील, विजय आली की पुन्हा पार्टी करूया आपण. ए पण मेघना आली ना की नक्की पार्टी करूया परत. हो चालेल. ए पण बाई, आता गोडाची पार्टी नको हा. तिकडे लग्न घरी ना गोड खाऊन खाऊन कंटाळा आलाय मला. काहीतरी मस्त असं तिखट करूया. बरं, तिखटाची करूया. पण मग मेनू काय? हा, आयडिया. आपण की नाही राजस्थानी स्टाईलची मस्त अशी झणझणीत शेवेची भाजी करूया. मी शिकले आता. वा, चालेल. ए किंवा मग कोल्हापुरी मिसळ. हो चालेल की, पण तू करायची. हो, ए पण आपण दोघींनी करूया ना. बरं चालेल, मिळून करूया. हा, म्हणजे तू मिसळ बनव, मी पाव आणीन. ए बरं, मेघनाला फोन करूया का आपण? म्हणजे तिला विचारूया कधी येते ती. नाही ती आली की आपण पार्टी करूया. नाहीतर अगं माईच्या ऑपरेशन नंतर म्हणजे खूपच लांबेल नाही का? आता टेचत म्हणाली होतीस ना, मी काही देसाई नाहीये, दुसाने आहे. मग देसाईंसारखी कशाला वागतेस आता? अगं पण मूळची देसाईच आहे ना मी. वागवा शहाणे. तुला पाहिजे तेव्हा दुसाने होते आणि पाहिजे तेव्हा देसाई होते. माझं डेअरिंग नाही रे होते आदित्य अजून. तिला केस नंबर आणि वकिलाचं नाव विचारण्याचं. तशी जीवाभावाची मैत्री झाली आहे खरी, पण आपण तिच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खूप असतोय असं नाही ना वाटणार तिला? नाही, मुद्दा बरोबर आहे तुझा. आणि आपण तिच्यावर दया दाखवतोय असे वाटू शकते तिला. हो, तसं म्हणत होती ती. आयुष्यात कोणावरही अवलंबून राहायचं नाही असं ठरवलंय. आपला क्रूस आपणच व्हायचा म्हणून. ती ज्या सिच्युएशन मधून जाते ते लक्षात घेतलं तर ती जे म्हणते ते योग्यच आहे. पण मेघना, याचा अर्थ ती मैत्रीला आयुष्यातून हद्दपार करते. एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतंय. पण तसं होणार नाही बहुतेक, कारण तसा तिचा मूळ स्वभाव खूप लाघवी आहे. फार काळ ती तशी अलिप्त नाही राहू शकणार. मुंबईत राहण्याविषयी मी विचारलं तिला, तर मावस बहिणीकडे राहणार असं म्हणाली. तरी तुला भेटण्यासाठी म्हणून येईलच ना ती आपल्या घरी. देसाईवाडी पाहिल्यावर तिलाच वाटेल तिथे राहायला यावं म्हणून. हो बरोबर आहे. फक्त आपण थोडं तिच्या कलाकलानं घ्यायला हवं. आपल्या कोणत्याही प्रकारच्या वागण्यामुळे ती दुखावली जाता कामा नये. पटतंय मला तुझं म्हणणं. पण मेघना, मला तिकडे येऊ नको म्हणालीस ना, तर ते नाही पटणार मला. मी नाही म्हटल्यावर तू ऐकणार आहे थोडीच. का तू नाही म्हणणार आहेस का? नाही. नाही,
नाही म्हणजे हो. नाही नाही, मला एक्झॅक्टली सांग, नाही की हो? जे तुला वाटतंय ते. बरं चल ठेवू आता. बाय. कोण? तक्रार करतो आपण, पण जवळपास लाईफलाईनच आहे आपली. खरंय, त्यामुळेच तर साहिलशी बोलता येतं ना. तू साहिलला पण मुंबईला आणणार आहेस का? त्या बाबतीत अजून द्विधा मनस्थिती आहे माझी. अजून नेमका विचार नाही केला. तुमचं आणि अमितचं काही बोलणं झालं का हो? कशाबद्दल? त्याला काहीतरी हवाई वाहतुकीच्या संदर्भात रंगांबद्दल काहीतरी बोलायचं होतं. हो, झालं 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 झालं. त्याचा काहीतरी प्रोजेक्ट आहे रंगांबद्दलच. काय डिटेल अभ्यास केलाय ग पोरांनी. हाय हाय हाय, कौतुक वाटलं मला खूप त्याचं. त्याचा नुसता तू तो रिसर्च रिपोर्ट एकदा बघ. हा हा हा, क्या बात. हो ना. अहो, देवांच्या रंगांवरून पण मला काय काय सांगत होता. हो का? पण ही सगळी माहिती म्हणे तुम्हीच दिलीत त्याला. हा, अगं माहिती म्हणजे काय, जे आपलं मला माहित होतं, आईबाबांनी सांगितलं होतं ते त्याला सांगितलं आपलं मी. काय आहे, एकंदरच देव, त्यांचे रंग, त्यांना आवडणारे रंग, त्यांच्या वस्त्रांचे रंग, त्यांना आवडणाऱ्या फुलांचे रंग, हे सगळे तेच प्रयोग आहेत ग, माणसाच्या हितासाठी केलेले. कारण मानव प्राणी हा एक नंबरचा खट प्राणी आहे. त्याला जर आपण सांगितलं की बाबा रे तू अमुक अमुक गोष्ट कर, ती तुझ्या हिताची आहे, तर तो करतो का? तू करतेस का? हा, मनुष्य स्वभाव आहे तो बऱ्या बोलाने न ऐकण्याचा. म्हणून मग तेव्हाच्या समंजस लोकांनी एक क्लुप्ती केली. मन शांत करणारा गूढ गर्द निळसर रंग मुळी देवालाच देऊन टाकला. अस्थिर झालेलं मन शांत करण्यासाठी माणूस देवाकडे जातो आणि त्या निळ्या सावळ्याला पाहून शांत होतो. असेच सगळे देवांचे रंग आहेत. पण कौतुक वाटतं ते तेव्हाच्या त्यांच्या दूरदृष्टीचं. फार वरच्या दर्जाचे मानसशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे त्यांना. बाप रे, काय गहन विषय आहे हो हा. बोलावं तितकं थोडं आहे. स्पेन मधली बुलफाईट हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे लाल रंगाचं. त्या बैलाला चेतवण्यासाठी त्याच्यासमोर लाल रंगाचं कापड धरलं जातं, बर. आंतरपाटासारखं. माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे अगदी. पण याच्या उलट अगदी कोर्टात असतं बघ. मन चवताळण्यासाठी अनेक कारणं अशी जागोजागी ठासून भरलेली असतात, पण त्याचा कोणावरही परिणाम होऊ नये, दृष्टी निपक्षपाती राहावी म्हणून काळ्या आणि पांढऱ्या रंगाची योजना केलेली असते. मन शांत ठेवण्यासाठी, संतुलित ठेवण्यासाठी. पण तो कोर्टाचा विषय नको बाई. हा विषय निघाला ना की माझ्या डोळ्यासमोर बाई अंजलीच उभी राहते. त्या बिचारीच्या आयुष्यातले मात्र सगळे रंग उडालेले आहेत. कसं होणार आहे या मुलीचं काही कळत नाही. आदित्य, अरे तू मेघनाला आणायला जाणार आहेस ना? ते कधी? जाताना तो फ्लाईटने जाणार असेल आणि येताना ट्रेननी दोघ जण रमत गमत येतील. काय रे, बरोबर ना? स्मार्ट बॉय. काय रे अमित, त्याला उगीच बोलू नकोस. नाही म्हणजे आणाय बिणायचं सोडून दे, पण तू इंदोरला साधं लग्नाला आला सुद्धा नाहीस माझ्या बरोबर. सगळे नातेवाईक मला विचारत होते. जरा शिक तू पण धाकट्या भावाकडून काहीतरी. अरे बापरे, माझ्याकडे फिरली का रिक्षा? मग आता कोणाची बाजू घ्यायची मी? अर्थात माझी. आदित्य बघ बघ कसा शहाणा आहे. अरे नाही विजया, त्याला माहिती आहे सगळं. अगं त्याच्याकडूनच शिकलोय मी, त्यानेच धडे दिलेत मला. हे आणि आता मला बोलताय तुम्ही दोघं, तुमचे दिवस आठवा ना. हा काय रे अमित दादा? हा नाही पण तुला सांगतो, एकदा मेघनाचं कॉलेज सुरू झालं ना की तुझं पूर्ण रुटीन बदलून जाईल बघ. हो ना, त्यांच्या एकतर काही वेळा फिक्स नसतात आणि रोज नवं टाइम टेबल. हो, आणि फक्त लेक्चरच नाही ना, म्हणजे पेपर तपासणं आलं, रिझल्ट लावणं आलं, परीक्षांचं सुपरविजन असतं, बऱ्याच गोष्टी असतात रे. नाही नाही, तू एक काम कर,
तू ना काय ते आत्ताच सगळी मजा करून घे, तुम्ही जाऊ नये कुठेतरी बाहेर. बरं मला सांग, नागपूरवरून डायरेक्ट घरी येणार आहात का कुठे वाटेत काही हिल स्टेशन वगैरे? अरे अमित, काहीतरी काय बोलतोयस तू? मेघना आल्यानंतर माईंचं ऑपरेशन करायचं लक्षात आहे ना? आहे विजया लक्षात. तू तू काळजी करू नको रे, तू जाऊ नये बाहेर फिरू नये. खरंच सांगतो. काय होतं, आत्ता नोकरी म्हणून जमत नाही, नंतर मग मुलं झाली म्हणून जमत नाही. बायकोचं ना आपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष होऊन जात. अय्या, काही काय बोलतोयस अमित? काय मी कधी रे दुर्लक्ष केलं तुझ्याकडे? हा, हो बघ बघ, आठव 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 जरा आठव. तुला खरंच सांगतो मी. अरे ना पार कामवाल्या पोरामध्ये रूपांतर होतं रे आपलं. हे आणून दे, ते आणून दे, हे करून ठेव, ते करून ठेव. करेक्ट नाही? खरं सांग. ए, तू अजिबात विश्वास ठेवू नको हा याच्यावर. ह्याला ना चेव येतो तिकडे बायकोला तिकडे बोलायला. नाही, त्याच्याकडे बघून ऐक बोलतो. ना तू. अरे अरे पण नाही, आणि ह्याची नेहमीची सवय हा, कुणीतरी तिसरा माणूस. उशीर झालाय मला. हे बघा, नाही, कसा मला शाळा जावं आहे, लागेल. मी तुला पोऱ्या बरोबर पोऱ्या कामवाला पोऱ्या लक्षात ठेव. तुमचं करेक्ट चालू आहे, चालू आहे. ऑल द बेस्ट. अमित, तू काही काय सांगतोयस रे त्याला? गंमत ग. गंमत काय? हे घे थोडासा उपमा. नाही नको नको बस. अरे नाही 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 मला खरंच अरे केवढंच खाल्लं खाल्लं मी. थोडं नको घे, थोडं. नको विजय, अरे कामवाला पोऱ्या झाला माझा. वाढ आता, वाढ. अंजली ताई, तुमच्या पोस्टिंगचे लेटर येऊन राहिलं ना आज? अहो मी ना तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्हाला मुंबईला पोस्टिंग मिळणार म्हणून. मग खुश ना आता? पुढच्या लेक्चरले ना तुम्हाला पोस्टिंगचं लेटर मिळेल. आणि मग 2 लेक्चर झाले ना, मग छोटंसं गेट टुगेदर. आणि मग लगेच निरोपाचा समारंभ ना. तुम्हाला सांगतो मेघना ताई, माणसं 8 दिवस जमतेत आणि लळा लावून जातेत ना. माणसं कुठल्या कुठल्या गावाहून येतेत आणि मैत्रीत पाडतेत. आणि मैत्री झाली ना झाली की लगेच ताटात उठणार. फार मुश्किल घडी असते ती. लई त्रास होतो मग जीवाले. या हो, अगदी कधीही या घरी. मी घरातच तर असते. नाही नाही, जाते आश्रमात मी नानांबरोबर. अगो बाई, हो का? या ना, अगदी कधीही या. माई, हो हो, बरं वाटेल तुम्हालाही. हो हो, अगदी अगदी. हो हो, बरं ठेवू का फोन आता? बरं वाटलं पण तुमच्याशी बोलून. हा बरं बरं, अच्छा, हो करेल. हो अच्छा, ठेवते फोन. हा बोला, काय? काही नाही, अमितचा फोन आला होता. मला म्हणाला की ऑपरेशनच्या दृष्टीने आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन टाक, पण त्याच्या आधी आपल्याला ब्लड आणि युरिन टेस्ट करून घ्यायला लागेल आणि बीपी पण चेक करायला लागेल. कसं करूया मग आपण? लागलं काय शेपूट माझ्या मागे? मला ना ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो. अगं पण वेळा ना, म्हणजे मग उद्या आता ते उद्या की उद्या बघू आपण. त्यांना तुम्ही सांगायचं आणि आम्ही तसं करायचं, बस. अहो बाई, फक्त ऑपरेशन पर्यंत. मी काय म्हणते, हा. फक्कड साजून एकदा चहा घेऊया का आपण? अहो माई, हातात कप आहे तुमच्या. अगं तुझ्याशी गप्पा मारताना गार झाला तो. बरं आणि तुलाही तलफ आलीच असेल ना आता. नाही नाही, नको नको माई, आता नको. ऑपरेशन पर्यंत नका. आता घेतलाय ना चहा, आता दुपारी एकदम. अगं मी तुझी सासू आहे का तू माझी सासू आहेस? तर मी माई, तुम्ही ना त्या साक्षी आणि पल्लवच्या वर्तन करताय हा आता. लहान मूल परवडलं. घेऊया का थोडा थोडा? अहो माई, काय चाललंय तुमचं? मी बरं, आम्ही गरम पाणी. हा, गरम पाणी चालेल, मी देते, तुम्ही बस. त्याच्यात थोडासा एवढासा चहा पावडर टाक, थोडीशी. थोडस साखर टाक, थोडीशी, अगदी एवढीशी. मी आदित्यला फोन करू, अमितला फोन करू का नानांना फोन करू? कोणाला फोन करू ते सांगा, तुमचा चॉईस. टपरीवर चहावाला आणि त्याला कर. नाही माई, चहा वगैरे नाही, बास झालं. ऑपरेशन पर्यंत जरा कंट्रोल ठेवा ना. माहितीये मला तुम्हाला चहा आवडतो. प्लीज. बर, थँक्यू. कॉन्ट्रीब्युशन जमली आहे. निरोप समारंभाला आपण जी गिफ्ट आणतोय ना, ती आणायला मिलिंद वैराळे आणि इंद्रायणी खानजोडे जात आहेत. आपल्याला विचारता येत आहे का म्हणून. जायचं आपण? मेघना, तुला जावंसं वाटत असेल तर तू जा. मी बसते इथे वाचत. नाही ठीक आहे, मग मी पण नाही जात. हा हॅलो इंद्रायणी. हा तुम्ही जाऊन या.
आम्ही नाही येत आहोत. हो विचारलं. हो ती नाही म्हणून मी नाही. हो जाऊन या. ओके बाय. अगं तू का नाही गेलीस? उगाच थांबलीस माझ्यासाठी. नाही ग, तुझा मूड नाही आहे हे कळतंय मला, म्हणून थांबले. हे आपण एक गेम खेळूया. गेम? चल ना खेळूया. आमचे नाना ना असे मस्त मस्त गेम खेळून वातावरण अगदी प्रसन्न ठेवतात आणि मनातल्या कोंडवाराला व्यवस्थित वाटही मोकळी करून देतात. चल ना खेळूया. मेघना प्लीज, तू माझं दुःख तुझ्या अंगावर नको घेऊस. मला सवय दमायची अशी लढता लढता. त्याला पर्याय नाहीये. तू ह्यात गुरफटू नकोस. नाही अंजली, मी तुझ्यात गुरफटत नाहीये. तुला माझ्या आनंदात ओढून घेते. वा मस्त हा? आई या. हे काय ग माई, काय पितेस? अरे सासूबाईंचे लाड करणं चालू आहे. इतक्या दिवस नव्हती ना घरात, म्हणून तर काय काय खायला प्यायला घालते मला. अच्छा अच्छा अच्छा. ए, तुला पण हवंय का आदित्य? अरे काय आहे ते सांग तर. अरे सेमी फालुदा केलाय. थंडगार सब्जा आणि थंडगार वाळ्याचं सरबत मिक्स केलंय. देऊ? अरे वा 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 वा, ऐकूनच थंड वाटलं. दे दे दे. हे पण सेमी का? फुल का नाही केलास फालुदा? अरे काय झालं ना, एक तर आईस्क्रीम नव्हतं घरात आणि दुसरं म्हणजे मला शेवया करायचा जरा कंटाळा आला होता. पण सब्जा भिजत घातला होता. मग मी विचार केला की काहीतरी नवीन पदार्थ करूया, म्हणून मग वाळ्याचं सरबत आणि सब्जा असं मिक्स केलं. झाला सेमी फालुदा. बरं तुला काय देऊ? वाळ्याचं सरबत देऊ, मँगो देऊ की स्ट्रॉबेरीज देऊ? ते आपल्याकडे सगळं आहे. अरे वैसे तो कुछ भी चलेगा, लेकिन फिलहाल के लिए ते वाळ्याचं सरबतच दे. अरे ते तर रेडीच आहे. आलेच. आहे का ग? हो आहे. बघ घ्या. थँक्यू. वेलकम. अरे काय माहितीये का, माईंना उन्हाचा त्रास होतो हे फक्त निमित्त आहे. अरे आता मुलंही येतील ना, त्यांनाही देते जरा थंड सरबत. आणि माई, मुलांनी जर हट्ट केला ना आईस्क्रीम पण पाहिजे म्हणून, तर सरळ मी पल्लवलाच दामटवणार आहे आईस्क्रीम आणायला. अरे वा, म्हणजे मला डबल धमाका आहे. आईस्क्रीम सकट पुन्हा एकदा. अहो माई काय चाललंय तुमचं? चालतं ग. अरे आदित्य, तुझं फ्लाईट होतं ना आता, म्हणजे म्हणून लवकर आलायस ना तू ऑफिस मधून घरी? येस. अगो बाई, हो की काय? अरे मग जास्त पिऊ नकोस. ते विमानात मिळतं ना काहीतरी खायला प्यायला. काय छे ग माई, ते कोण खाणार? ते अजिबात चांगलं नसतं आणि ते मूर्ख किमतीला विकत घ्यावं लागते. अरे पण विमानाच्या तिकिटातच तुम्हाला सगळं मिळतं ना खायला प्यायला. त्याचेच तर एवढे पैसे घेतात. माई, ते नानांच्या काळात, आता विसरायचं ते सगळं. ते फक्त लॉंग फ्लाईट्स वरच अवेलेबल असतं. हो का? मग बाबा पोटभर खाऊन जा. हो, हवं तर पार्सल पण देतो आम्ही तुला, काहीतरी पराठा वगैरे. काय ग? आणि सरबत अजून घे मग. अहो माई, नाही नाही म्हटलं, सरबतानी काय होणार आहे? बायकोला भेटायची ओढ लागलीये ना, या फालुद्यांनी वगैरे काही नाही होणार आहे त्याचं. काय यार विजय, आता किती खेचणार आहेस माझी? अरे म्हणजे काय, तू डिक्लेअरच केलंस ना. माहितीये ना माई, 8 दिवस सुद्धा बायकोशिवाय राहू शकत नाही म्हणे. आता तुला असंच छळणार आहे आम्ही, कळलं ना? आणि आता तर डायरेक्ट आणायलाच चाललाय तिला. हं? म्हणजे काय, तुला आता आमची बोलणी ऐकून घ्यायलाच लागते. का ग चळतीये? माई आणि आत्ता पुरतं नाही, जन्मभर ऐकून घ्यायला लागणार आहे तुला, काय कळलं मस्त ना? झालंय सरबत, माहितीये तुला? गप्प बस अरे ना. सुंदर, अप्रतिम. विषय बदलू अरे, नका. झाला ना काढून फोटो? अरे कायले पाय पडून राहिली? मला बुड्ढा करून राहिली की तू? चला चालू दे तुमच्या जांगड गुत्ता. गुड मॉर्निंग कॅन्डिडेट. मुत्तेमवार, तुमच्या व्यवस्थापनामुळे हे 8 दिवस खरंच खूप छान गेले. हो, तुमच्यामुळे चैतन्य होतं वातावरणात. वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या गावाहून आलेल्या सगळ्यांना तुम्ही एकत्र बांधून ठेवलं. खरंच असं वाटतंय ना की आम्ही गावी असलेल्या आमच्या नातेवाईकांकडे चाललोय.
आपण समजे एकमेकांचे नातेवाईकच ना. जगातले समजे लोक एकमेकांचे नातेवाईकच असतात ना. प्रभाताई म्हणते हसत खेळत राहावं, आनंदी राहावं. काय बरोबर बोलून राहिलो ना अंजली ताई मी ना? हो. आता तुम्ही मुंबईच्या कॉलेजवर कधी येणार? त्याशिवाय आपली भेट कशी होणार? आता पुढच्या वर्षी रिफ्रेशर कोर्स असते ना, त्याला तुम्हाला इकडेच यावं लागते ना. अच्छा, असंही असतं का? बरं आहे मग. चला मग, ऑल द बेस्ट. माझ्याकडून काही चूक भूल झाली असन तर मला माफ करा. आमचं तर जेवण बी तुम्हाला तिखट लागलं ना बाप्पा. जेवण तिखट असलं तरी तुमचा स्वभाव गोड आहे ना, त्यामुळे बरोबर बॅलन्सिंग झालं. चला मग, उद्यापासून मागच्या बॅचचा रिफ्रेशर कोर्स चालू होऊन राहिला, त्याची तयारी करणं पडेल ना मला. येतो मग मी ना.